हा पावसाळी कांदा आहे, हे काय वेगळं सांगायला नको. कांदा शेतकरी म्हणजे फार नाशिकचा, नगरचा कांद्याने सरकार पाडण्याची हिंमत ठेवतात, एवढा पॉवरफुल कांदा पॉवरफुल आहे ना. मी कांदा शेती 1995 पासून करतो. सगळी दुनिया केमिकलवर शेती करते, हो. तुम्ही हे काय नवीन निवडलंय? नाही, आम्हाला जसं समजलं ना तसं आम्ही निर्णयच घेऊन टाकला की आपण वैदिकच करायची, कारण की हे केमिकल व जास्त रोग आणि कॅन्सर वगैरे असे आजार उपलब्ध होऊ माणसांना राहिले. होतात आजार. युरियाचा वापर आम्ही जो 6 वर्ष झाले युरियाचा दाणाच कुठं वापरला नाही. आता त्या दिवशी आमच्या गावामध्ये युरियावरून सोसायटी पुढे एवढी गर्दी मारामाऱ्या, मारामार झाले. आम्ही लांबून गमत पाहत होतो. काय घ्यायचंच बघता? नाही, ती युरिया टाकायचंच नाही आपल्याला. का? जमीन खराब होती. हा, आपण आजचा दिवस चांगला जातो ना. आता जातो पण पुढे काय होईल, भविष्याचं काय, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की भविष्यामध्ये केमिकल पासून काय झालं पाहिजे, सुटका झाली पाहिजे. मग गावामध्ये युरियावाल्यांचे पण कांदे असतील ना? आहे ना. त्यांचे कांदे खूप पिवळे पिवळे पात, त्यांचे कांदे लवकर सडून जातात. या कांद्यांची पात अजून हिरवी आहे. केमिकलने आपण कांदा खाल्ला तर आपण जास्त करून आजारी पडतो. बरोबर. आणि ते कांदे पण आधीच आजारी पडलेले. एवढा पाऊस झाला या वर्षी, लोकांचे कांदेच नाही या वर्षी. 3 पाण्यामध्ये कांदे आले. ही तुमच्या पावसाचं प्रमाण किती आहे पाऊस कमी आहे या वर्षी? पण हो, SSM टाकलं, पाणी भरून दिलं. आणि जे पाणी भरून जो पाऊस चालू झाला, जो 4 दिवस पाऊस चालू होता, कांदा खराब होणार म्हणलं आपला. संपला विषय. हा, मग पण काहीच नाही झालं आपलं. परत किती बॅगा परत टाकल्या? नाही टाकल्या. आता कुशामध्ये टाकल्याच नाही. नाही. म्हणजे कोथिंबीर हो, 16 बॅगे टाकेल होत्या त्यावेळेला इथं. याला हो. त्यानंतर कोथिंबीर काढली. हा, कांद्याला काय लावलं मग? टाकलं SSM टाकलं फक्त. फक्त. हा, 4 2 आम्ही पूर्वीपासून कांदे करायचो ना, हा. एवढी लांब मुळी कधीच नाही हे आठवली बघा, आम्हाला. पावसाळी कांद्याची मुळी काळी पडलेली असते. तुम्हाला उन्हाळी कांद्याची मुळी सफेद बघायला मिळते. पावसाळी कांद्याची मुळी अशी सफेद बघायला मिळत नाही. प्रत्येक कांदा एकमेकाची कॉपी पेस्ट आहे. हो. SCT वैदिक किती फायदेशीर आहे. नाही, 1 नंबर आहे, 100% फायदेशीर आहे. आणि इथून पुढे मी तर म्हणतो प्रत्येक शेतकऱ्याने ते वापरलं पाहिजे. पूर्वीपासूनच केमिकल पाहत आलो ना, हा, काय उपयोग नाही त्याचा. किती सफेद आहे बघा ना मध्ये. हा, हे मधलं हे खायची लय हाऊस बरं का आम्हाला. सांगा, केमिकलचा कांदा असतो कसा असतो? लूज असतं असं, लूज असतो, त्यातून पाणी गळतं. पाणी गळत. आणि खायला कसा असतो? तिखट असतो खूप. बरोबर आहे ना. त्या पावसाळी कांद्याचा अनुभव असा आहे की कांदा जर कापला तर 15 दिवसात तो विकावाच लागतो. नाही तर काय होतो, मोड येतो किंवा त्याचं वजन कमी होतं किंवा बाकूस होतो, हो. जागेवर सडून जातो. हा कांदा तुम्ही उन्हाळी कांद्यासारखा ठेवू शकता. या कांद्याला रोग येऊ नये म्हणून या कांद्यामध्ये स्वतःमध्ये सल्फर असतं. सल्फर हे बुरशीनाशक आहे, सल्फर हे कीटनाशक आहे, सल्फर हे बुरशीनाशक पण आहे, आणि सल्फर हे कीटकनाशक पण आहे. आणि ते सल्फर याच्या अंगात आहे. कसा रोग येईल तुमच्या वावरामध्ये? म्हणून तुमच्या वावरामध्ये सड आली नाही, कीड आली नाही. पहिलं म्हणजे काय? रोग व्यवस्थापन. दुसरं कोणतं? पोषण व्यवस्थापन. आणि तिसरं कोणतं? टिकवण व्यवस्थापन. हो. या 3 गोष्टी जर शेतकरी शिकला तर कांद्याच्या नावाने तो बॉम्बा ठोकणारच नाही कधी. बघा, तुमची जी पात आहे, तुमच्या पातीचा काय आहे? पंजा आहे. पहा, त्यांचं काय करतो, केमिकल मध्ये असा सोट वाढतो वर, म्हणजे याचे पिळे वाढले पाहिजे. दुसरी गोष्ट, केमिकल मध्ये खालची पात जळून जाते आणि नुसता वर वर वाढत जातो. मग इथं काय तयार होतो? सोट. दांड होतो. म्हणजे तुमचा दांड तयार होतो खाली. इथे तुमचे पाथी खालच्या पण पाथी जळाल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे कांदा तुमचा तयार झाला तर त्या कांद्यामध्ये ताकद, तुमच्या पाथीमध्ये किती ताकद आहे बघा. मग ही ताकद येण्यासाठी तुम्ही त्याला प्रकाश संश्लेषण क्रियेला मदत केली पाहिजे. जोपर्यंत तुमचा कांदा मातीवरची सुकत नाही तोपर्यंत त्याला पाणी भरायचं नाही. जेव्हा तुमची पात सकाळी सुकलेली दिसेल, दुपारी नाही, संध्याकाळी सुकलेली दिसली 6 वाजता 5 वाजता, मग त्याला पाणी भरायचं. तुम्ही जर हे कांदे ठेवले, तुम्हाला हवे तेव्हा जर विकायला भेटले तर बाजारात भेटतील का नाही? भेटणार. बरं, याच्यामध्ये अजून एक तोटा आहे. तुम्ही जर केमिकलचे कांदे ठेवले तर पहिली गोष्ट तर टिकतच नाही. आणि जरी टिकले, करेक्ट, केमिकलच्या कांद्याचं वजन 30 ते 40% घटतं 4-5 महिन्यामध्ये. महिन्याला कमीत कमी 10% घटतं. तुम्हाला खात्रीने सांगतो की एकरी तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये हे कांदे गॅरंटेड देतातच. मग 2 ते 3 लाख रुपये जर एकरी मिळाले तर आपला खर्च 50,000 रुपये होतो. आपल्या कांद्यात तण होतं का? नाही. केमिकल वापरल्यावर किती तण होतं ना आपलं? SCT वैदिक मुळे किती तण होतं? केमिकल लय तण होतं. आता तण झालंय का? नाही ना. किती वेळा निंदलं तुम्ही? हा, जांभडले. निंदलं बी नाही. तणनाशक मारलं एकदा मारलं सुरुवातीला, सुरुवातीला, नंतर झांबडलं. नंतर जांभडलं. कॉन्टॅक्ट 20 तणनाशक लिटरच्या वापरायला काही पंपाला- प्रॉब्लेम नाही. 20 लिटरच्या पंपाला 200 मिली घेतलं होतं. हा, अंतर काय? सॉइल चार्ज. Soil charger. बरोबर आहे की नाही? हो. आंतरप्रवाही तणनाशक वापरायचे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. माझी, हे अभंग म्हणायचे, सप्ते घालायचे, तिथे देणग्या द्यायच्या, आणि वरून कांद्या मुळ्याला केमिकल आणून फवारायचं नाही का? हा? विठाईला काय गाव बोलायचं? केमिकल. विठाईला काय? तणनाशक. अरे काय भाऊ, असा दुहेरी माणूस जो वागतो
त्याला परमेश्वर कसा प्रसन्न होणार हो? नाही. आधी पप्पांना मी म्हणायचे सारखे ते व्हिडिओ का म्हणजे तेव्हा कळत नव्हतं. पप्पा म्हणायचे सारखे ते व्हिडिओ काय पाहतात काय पाहत राहता तुम्ही? हा. होय. मग नंतर सगळ्यांनी जोटे मारले तेव्हा मला अनुभव आला की ह्या आपणच जोट नाही मारलं कारण की आपले कांदे टिकले. टिकले. शेतकरी मित्र हो, हे SCT वैदिकचे कांदे आहेत, पावसाळी कांदे. आपण पाहू शकता की या कांद्याची जी पात आहे ती अक्षरशः आपण इथं बघू शकतो बघा, डोंगळ्यासारखी एकदम अशी कडक आहे बघा. तर आता कांदा कापल्यानंतर सुद्धा 90 दिवसाचा कांदा झालेला आहे आणि 90 दिवसाच्या कांद्याची पात जर अशा प्रकारे आपण जर बघू शकतो तिला बघा, आपण वाकडी जर केली तर ती पंजासारखी कशी एकदम कडक आहे. हा कांदा आहे म्हणजे याची पात एवढी मजबूत आहे. तसा आपण कांद्याचा डोंगळा कांदा असतो त्याची प्रमाणे याची पात मजबूत झालेली आहे. SCT वैदिकचा SSM आणि RNPH हा कृषी अमृत बरोबरचा डोस आहे तो टाकलेला आहे. कृषी अमृत त्यांनी पाठीमागं टाकलं होतं कोथिंबिरीसाठी, त्यानंतर त्यांनी कांद्याला फक्त RNPH आणि SSM वापरलेलं आहे. आपण जर हे पाहिलं तर कांद्याची क्वालिटी जी आहे ती आपण बघू शकता, एकदम वजनदार आणि बघा एकदम सुंदर असं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आजपर्यंत कांद्याची जी दांड आहे तो अजून हिरवा आहे, म्हणजे हा कांदा अजून मोठा होणार आहे, ह्याच्या पातीचा रस अजून खाली उतरणार आहे. कांदा खूप वजनदार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पावसाळी कांदा अशा प्रकारे पिकणं ही गोष्ट या वर्षीचा पाऊस पाहता तर खरोखर आश्चर्यचकित करणारी आहे. आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आता हे जे नवीन पीक आपण तुम्ही घेणार आहे कांद्याचं, त्या कांद्याचे पीक घेत असताना आपण सर्वांनी याचा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शेती करतो, शेती करताना आपण मातीचं जर पोषण SCT वैदिकच्या पद्धतीने केलं तर कांद्यावरती रोग यायचा विषय तर नाहीच आहे, परंतु तुमचा कांदा कशा प्रकारे क्वालिटीने पिकतो. जर आपल्याकडे जर क्वालिटी कांदा असेल तर अशा कांद्याला मार्केटमध्ये अतिशय दर्जेदार असा बाजार मिळतो. त्यामुळे आपण अमृत पिकवलं पाहिजे आणि सोन्यासारखा बाजार हक्काने आपण घेतला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. शेतकरी मित्र, आज मानोरी आणि दोडी या दोन गावांच्या शिवेवर आहोत, बरोबर आहे ना? हो बरोबर. तर आमच्या पलीकडं बांधालाच काय सुरू होते? दोडी. आणि इकडे काय आहे? मानोरी. मानोरी. आता हा जो पट्टा आहे तसा पर्जन्य छायेचा पट्टा आहे. हो. म्हणजे इकडे पावसाळ्यात सुद्धा एवढासा नाही होत पडत नाही आणि उन्हाळ्यात तर काही नाही, विचारायचं नाही कोणाला, बरोबर आहे ना? बरोबर आहे. या ठिकाणी आपण आता सध्याच्या पिकात बसलोय, हा पावसाळी कांदा आहे, हे काही वेगळं सांगायला नको. कांदा शेतकरी म्हणजे फार नाशिकचा, नगरचा, विशेष करून कांद्याने अगदी सरकार पाडण्याची हिंमत ठेवतात, एवढा पॉवरफुल कांदा Powerful आहे ना. या वर्षी डायरेक्ट लोकसभेला कांद्याने बऱ्यापैकी वांदा केला होता, हां. बरोबर आहे की नाही? असा हा जो कांदा आहे त्या कांद्याविषयी आपण इथं आज भेटणार आहे शेतकऱ्याला. तर तुमचा परिचय आपण करून घेऊ. नमस्कार, तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी विष्णू आनंद आव्हाड, गाव दोडी बुद्रुक, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तुम्ही कांदा शेती कधीपासून करता? मी कांदा शेती 1995 पासून करतोय. 95 पासून करता. किती क्षेत्र आहे सगळं तुमचं हे? आपलं इथं 6.5 बिघे क्षेत्र आहे. 6.5 बिघे. तर याच्यामध्ये आपल्याकडे जी जमीन आहे समजा 3.25 एकर आहे तुमची जमीन हा. इथे, त्यापैकी तुम्ही कांदे किती केले आता? आता 3 बिघे कांदा आहे. सगळी दुनिया केमिकलवर शेती करते, हो. तुम्ही हे काय नवीन निवडलंय? नाही, आम्हाला जसं समजलं ना तसं आम्ही निर्णयच घेऊन टाकला की आपण वैदिकच करायची, कारण की हे केमिकल व जास्त रोग आणि कॅन्सर वगैरे असे आजार उपलब्ध होऊ माणसांना राहिले. होतात आजार. हा. बर, पण त्या- पिकले, आपले पैसे पिकले, खायला भेटलं तर ते रोग होतील ना. हो. म्हणजे ते पिकाचीच वांदे आहे ना. हा. असं मग तुम्ही काय निवडलं बा? लोक केमिकलवर युरिया आणा 10 असं 20 आणा 1800 टाकली ना, तो आपले 2-4 हजारामध्ये कार्यक्रम मिटला. युरियाचा वापर आम्ही जो 6 वर्ष झाली युरियाचा दाणाच कुठं वापरला नाही. काय बात करता? नाही, अजिबात वापरत नाही. काय असं एवढं आता असं? त्या दिवशी आमच्या गावामध्ये युरियावरून सोसायटी पुढे एवढी गर्दी मारामाऱ्या, मारामारी झाले. आम्ही लांबून गमत पाहत होतो. काय घ्यायचंच करता? नाही. गावामध्ये युरियावरून मारामारी हा. आणि तुम्ही लांबून गंमत हा, पाहता. का बरं घ्यायचंच असं? नाही आपल्याला, कारण की आम्हाला माहिती युरिया टाकायचंच नाही आपल्याला. का? नाही, आपल्याला हे SCT वैदिक. हा, जमीन खराब होती. जमीन खराब होते. हा. आपण आजचा दिवस चांगला जातो ना. आता जातो, पण पुढं काय होईल, भविष्याचं काय? भविष्यामध्ये भूकंप येणार आहे, महाप्रलय होणार आहे, हा. महायुद्ध होणार आहे, तेव्हा कोण राहणार आहे? मग आज जगून घ्या ना नाही केमिकल खाऊन. नाही. का? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की भविष्यामध्ये केमिकल पासून काय झालं पाहिजे?
सुटका झाली पाहिजे. वेगळं झालं पाहिजे. हा मग गावामध्ये युरियावाल्यांचे पण कांदे असतील ना हो? आहे ना. मग त्यांचे कांदे आणि तुमच्या कांद्यात काही बदल आहे का? हो जमीन आसमानाचा फरक आहे. काय बदल आहे संस्कृती? त्यांचे कांदे खूप असे पिवळे पिवळे पात व त्यांचे कांदे लवकर सडून जातात. मग पिवळे झाले म्हणजे ते तयार झाले असतील ना, हो, म्हणजे कांदे काढायला तयार झाले असतील. या कांद्यांची पात अजून हिरवी आहे. मग उलट हे कांदे पिवळे नाही झाले उलट ना. हो, मग हे चांगलं का ते चांगलं? हे चांगलं, कसं काय? कारण की ते सर्व केमिकलचं असतं ना. बर, मग केमिकलने आपण एक कांदा खाल्ला तर आपण जास्त करून आजारी पडतो. बरोबर. आणि ते कांदे पण आधीच आजारी पडलेले. म्हणजे युरिया आणि DAP वरती स्वस्तामध्ये कांदे येतात. हो बरोबर की? तुमच्या काय जमिनीमध्ये वर्षभर तर काय पीक नसतं, नाही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाळलेलं असतं. हो मग युरिया DAP टाकला तर कसंही बी त्याला ताण बसेल असतो, येतं पिकं. हा मग हे वापरायची काय गरज आहे? लोक तुम्हाला वेळेत काढत असतील. काय तर लागला त्या गोण्यांच्या नादी लागल्या, आपलं टाकायचे युरिया हे DAP. मग तुम्हाला लक्ष झालं की ते कांदे खराब होत आहे. बर, मग आज तुम्ही जर कांदे बघितले तुमचे पावसाळी, एवढा पाऊस झाला या वर्षी, लोकांचे कांदेच नाही या वर्षी. फार वाईट आम्हाला असं परिस्थिती. वाटलं होतं तीन पाण्यामध्ये कांदे आले हे. तुमच्याकडे पाऊस नाहीच तसा. हा? तुमच्याकडे पावसाचं प्रमाण किती आहे पाऊस कमी आहे या वर्षी पण? हो म्हणजे तिकडं आमच्याकडं नाशिकमध्ये, म्हणजे जो मे मध्ये पाऊस चालू झाला नाशिकमध्ये इथून किती आहे? 45. बरोबर आहे. हम्म. नाशिकमध्ये जवळजवळ मेला पाऊस चालू झाला, तर तो दिवाळीमध्ये माझ्या अख्ख्या 50 वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलं का दिवाळीत पाऊस पडतोय. कारण की याला पाणी लवकर भरायला पाहिजे होतं, पण म्हणलो चित्ता होतील, कांदा खराब होईल, त्यामुळे भरलंच नाही. चित्ता संपल्या आणि म्हणलो आता स्वातीचा पाऊस कधी होत नाही आपल्याकडं. मग आपलं SSM टाकलं आणि ह्युमिक आपलं काय म्हणतात याला ह्युमस गोल्ड बरं. हे टाकलं आणि पाणी भरून दिलं. आणि जे पाणी भरून जो पाऊस चालू झाला, जो 4 दिवस पाऊस चालू होता, तुम्हाला म्हणलो वाटलं आता कांदा खराब होणार म्हणलो आपला. संपला विषय. हा, मग पण काहीच नाही झालं आपलं. तर यावर्षी खरंच त्या दिवाळीत पाऊस पडला हो. लोकांचे फटाके चालू आणि वरून पाऊस पडतोय. तेच ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे आकाशातले फटाके आणि खालचे फटाके संगत चालू. हो तर ही कहाणी 80 वर्षात लोक सांगतात पहिल्यांदा घडली. हा, तरी इकडे पाऊस काय आहे? कमी. कमी. मग मला सांगा, एवढा कमी पाऊस असताना देखील तुमच्या भागामध्ये लोकांचे कांदे आज चालत आहे. हो वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे? नाही, खरी ना. तर ते 4 दिवस जो पाऊस झाला त्यांनी काय परिस्थिती निर्माण झाली आजूबाजूला? हो, आता आमच्या विहिरी उपसायला लागले आज बर, लगेच लगेच. म्हणजे तुमच्याकडे पाणीच नाही. नाही, म्हणजे आता हा विरोधाभास आहे खालच्या- फार मोठा. खालच्या कांद्याला मी रोटा मारला ना, हा तिथं मी 1 बिघाभर आपलं मका केली हा. आणि बिघाभर हरभरा करून दिलाय. का पाणीच नाही म्हणून लगेच? पाणी कमी पडलं म्हणून. बर बर नाही तर असं गहू किंवा काही कांदा बिंदा असं आला. होणार आहे कांदा. तुम्ही आता हे वैदिक कधी म्हणून वापरता? आता ही पहिलाच टाइम आहे हा. हे पहिलंच पीक आहे? पहिलंच पीक. हेच पीक आहे, दुसरीकडे नाही वापरला अजून? नाही, पहिलं याला टाकलं होतं ना, त्या कांद्याला टाकलं तुम्ही कोथिंबीरला. हो. बर, कधी कोथिंबीर वापरली? चांगली होती, कांदे चांगले होते, पण मार्केट नसल्यामुळे कोथिंबीर कधी चांगली लावली तुम्ही? कोथिंबीर 4 जुलै लावली होती. कुठं, म्हणजे क्षेत्र कोणतं येते? हेच क्षेत्र. ह्या 3 बिघ्यामध्ये? हो हे 3 बिघे ना? हो या 3 बिघ्यात तुम्ही कोथिंबीर टाकली होती. हो. कोथिंबीर तुम्ही काय वापरलं होतं? कोथिंबीरला पहिलं कृषी अमृत आणलं होतं. किती बॅग आणले होते 35 गोण्या आणल्या होत्या सगळ्या संपूर्ण क्षेत्राला, त्याला? 6.5 बिघाला. ओके. आणि नंतर मग काय टाकलं आता? आता कृषी अमृत टाकलं. हो, कृषी अमृत टाकलं होतं. 35 बॅगा तुम्ही टाकण्याच्या ऐवजी मग तुम्हाला असं का नाही वाटलं का त्या बॅगा थोड्या 15 टाकू आणि त्याच्यामध्ये RNPH घेऊ? तर ह्या कांद्याला काय काय टाकलं? कृषी अमृत झालं आणि SSM आणि सॉइल चार्जर, आपलं रूट किती चार्जर. बॅगा टाकल्या याला परत? हा? परत किती बॅगा परत टाकल्या? नाही टाकले. आता कृषी अमृत टाकलेच नाही नाही, त्या त्याच बॅग म्हणजे कोथिंबीर हो 16 बॅगे टाकेल होत्या त्यावेळेला इथं. याला? हो, आणि बाकी 16 तिकडे टाकले? तिकडे टाकलं होत्या. बर, मग 16 बॅगा मग बरोबर आहे, मग ठीक आहे. हो. मग 16 बॅगांबरोबर याच्याबरोबर आणखी मी त्यावेळेस टाकल्या, हा त्यानंतर कोथिंबीर काढली हा. आणि मग कोथिंबीर काढल्यावर कांदा कांदा लावला. तर कांद्याला काय लावलं मग? टाकलं SSM टाकलं फक्त. फक्त? हा. किती? आणि SSM जवळजवळ त्या 12 गुण टाकले होत्या. याला? हो म्हणजे 4-4-2-2 असं काय असं? हो, 4-4-2-2. आता हे कांदे तुमचे आज आहे तर काय वेगळेपणे हे मुळी बिळी याची एवढी जबरदस्त आहे बघा ना. आता बघा नाही, हे आम्ही- असा उलटा जरी धरला, बघा मी नीट धरतो बघा आता. आम्ही पूर्वीपासून कांदे करायचो ना, हा. एवढी लांब मुळी कधीच नाही आठवली बघा. आम्हाला. हा, तिकडनं बघा. हा, आणि इकडनं बघा, ही मुळी बघा ना. हा. पावसाळी कांद्याची मुळी आहे सर ही. हो. पावसाळी कांद्याची मुळी काळी पडलेली असते. हा. तुम्हाला उन्हाळी कांद्याची मुळी सफेद बघायला मिळते. पावसाळी कांद्याची मुळी अशी सफेद बघायला मिळत
नाही. वरून तिचा जो पाला असतो बाहेरचा तो सुद्धा काय होतो. आणि यावर्षी तर पाऊस काय झालाय, जास्त. बेसुमार झाला. म्हणजे तुमच्याकडे जरी कमी होत असेल तरी पण पाऊस झालाच ना. भरपूर झाला. म्हणजे आता या ठिकाणी आपण जर ताजे उपटलेले कांदे जरी पाहिले यांची, हे बघा तर प्रत्येक कांदा एकमेकाची कॉपी पेस्ट आहे. हो. तुमचं झेरॉक्सचं मशीन आहे का? नाही. हा, कांद्याची झेरॉक्सची मशीन म्हणजे काय आहे, SSM. SSM बरं का, सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड. हा असा अनुभव आला तुम्हाला. हो. काय सांगा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं बा हे कांद्यासाठी किंवा ह्या शेतीसाठी SCT वैदिक किती फायदेशीर आहे? नाही, एक नंबर आहे, 100% फायदेशीर आहे. आणि इथून पुढे मी तर म्हणतो प्रत्येक शेतकऱ्याने ते वापरलं पाहिजे. का बरं, मी तुमच्या शेतामध्ये आलो म्हणून म्हणतात? नाही, तसं काही नाही. हा? आता आम्ही पूर्वीपासूनच म्हणजे केमिकल पाहत आलो ना, हा, काही उपयोग नाही त्याचा. बाकी SSM तुमचा म्हणजे पूर्वीपासूनचा केमिकलचा अनुभव हो. आणि एवढा जर पाऊस झाला असता आणि आज आजूबाजूला परिस्थिती, तुमच्या आजूबाजूला तुमच्याचेच कांदे आहे ना? हो आहे ना, कोणाची कांदे तर दुसऱ्याची? आहे, पण ते खराब भरपूर झालेली. तुमच्या कांद्याची पात अजूनही हिरवी आहे, म्हणजे अजूनही तिची भाजी करून खाता येईल. हो. का हो? आहे का नाही? आणि तुम्ही जरा थोडस अशी पात जरा दाबा ना अशी हाताला, आणि हाताला दाबा. कशी आहे? कडक आहे. कडक आहे. थोडा वास घ्या बरं. खरपूस वास येतो. तुम्ही फोडला होता का? हो, खाल्लं होतं ना. कसं काय टेस्ट? एकदम मस्त आहे. हा, एकदम मस्त. हो, खा ना. फुटल का? फोडा ना. हा, कडक आहे सर. हा सर आहे कडक आहे. एवढा पिसकट कर बरं का. दात ओठ जावायची पण. किती सफेद आहे बघा ना मध्ये. हा, हे मधलं हे खायची लय हाऊस बरं का आम्हाला. हो. सांगा, केमिकलचा कांदा असतो कसा असतो? लूज असतं. हा, लूज असतं असं. लूज असतो. अजून त्यातून पाणी गळतं. पाणी गळत. आणि खायला कसा असतो? कडवट असतो तो. तिखट असतो खूप. हो. बरोबर आहे ना? कांदा खाऊन बघा. कांदा जो आहे तो टाईट आहे एकदम. कशावरून? फुटत नव्हता. दुसरी गोष्ट, हा वजनदार ज्यादा आहे. तुम्ही सेम आकाराचा केमिकलचा कांदा घ्या, कोणता वजनदार पडतो? हे बघा, वैदिक. माझ्या डोळ्यामध्ये काय गेली, पूर्ण वाफ गेली. एवढं सल्फर आहे, पण खायला मात्र गोड आहे. हो. बरोबर ना? मला सांगा, याचं वजन जास्त भरणार आहे. दुसरी गोष्ट, वजन जास्त भरणारे म्हणजे हा टिकायला पण जास्त आहे. आता हा कांदा तुम्ही जर कापला, तर पावसाळी कांद्याचा अनुभव असा आहे की कांदा जर कापला तर 15 दिवसात तो विकावाच लागतो. नाही तर काय होतो, मार्केटला मोड येतो किंवा त्याचं वजन कमी होतं किंवा बाकूस होतो, हो. जागेवर सडून जातो. हा कांदा तुम्ही उन्हाळी कांद्यासारखा ठेवू शकता. तुम्ही कापा, मग याला घरी ठेवा, याला काही होणार नाही. हा उन्हाळी कांद्यासारखा वंजून जाईल. हो. याचं तोंड काय होईल, मिळून जाईल. प्रयोग करून बघा तुम्ही, नाही तर घेऊन जा एक कांदा घरी, कापा किंवा असाच ठेवा, त्याला काहीच नाही होणार. मला सांगा, जर पावसाळी कांदा जर उन्हाळी कांद्यासारखा टिकायला लागला, हो. तर शेतकऱ्याचा काय याच्यामध्ये फायदाच आहे. ही ताकद तुम्हाला SCT वैदिकमुळे मिळते. बरोबर आहे. आता कांद्याच्या बाबतीत मी आता उन्हाळी कांद्यांची काय आता सध्या दिवस चालू आहे. हो. मग उन्हाळी कांद्याचा सगळ्यात मोठी समस्या काय आता पहिल्यापासून? पीळ मारतात ते अशी. बरोबर, थ्रिप्स. हो. मग थ्रिप्स काय होतं उन्हाळी कांद्यामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे नायट्रोजन. जनरली लोक काय करता, युरिया टाकता, बरोबर आहे, किंवा वाढीचे काय टाकता, फवारण्या मारता. उन्हाळी कांद्यामध्ये जेव्हा आपण नायट्रोजनचं प्रमाण वाढतं सर, तर ह्या कांद्याच्या याच्यामध्ये गाभ्यामध्ये काय होतं, जे नवीन पात तयार होते ना, हा समजा कांद्याचा जो गाभा आहे, या गाभ्यामध्ये नवीन पात जन्माला येत असते. हो. त्या नवीन पाथीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. म्हणजे काय वाढतो, रस वाढतो. नुसता कांद्यातच नाहीये, कुठलंही पीक असू द्या, त्याच्या शेंड्यामध्ये काय वाढतो, रस वाढतो. नवीन जन्माला येणारी जी पानं असतात त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण वाढतं, आणि ते रस जो असतो तो जास्त झाल्यामुळे तो कीटकांना काय करतो, आमंत्रण देतो, आमंत्रण. आणि ये आणि मला पी. तुमच्या पिकामध्ये चांगली जर गोष्ट निर्माण झाली तर चांगल्या प्रकारचे जीव आकर्षित होतात, आणि खराब गोष्ट तयार झाली तर खराब प्रकारचे जीव तयार आकर्षित होतात. झाडच बोलवतं, पंगत घातली मी ये, आणि म्हणून तिथे काय येतो, थ्रिप्स येतो, मावा येतो, तुडफुडे येतात. ते जेव्हा रस पितात, तिथला रस पिल्यामुळे तिथली नस काय होते, त्याची आखडते, आणि म्हणून त्याचा काय होतो, पिळा तयार होतो. त्या किडीवर मात करायचं असेल तर तिला कीटकनाशक मारलं पाहिजे
की त्याच्यामध्ये रस तयार होतो तो बंद केला पाहिजे. ना रेगा बास ना बजेगी बांबूच नाही ठेवला तर बासरी कुठून बनल. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही केमिकल वापरताय तोपर्यंत तुम्ही थ्रिप्स मावा तुडतुडे यांना थांबवू शकत नाही. तुम्ही एका बाजूला साखर टाकत राहणार, दुसऱ्या बाजूला मुंग्या आवडत राहणार, काय उपयोग आहे. नाही. साखर टाकणं काय करा, बंद करा. म्हणून तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल हाय झाली किंवा रासायनिक घटक वाढले की तुम्हाला थ्रिप्स आणि मावा तुडतुड्याचा त्रास होणार आहे. आणि त्याच्यासाठी या कांद्याला रोग येऊ नये म्हणून या कांद्यामध्ये स्वतःमध्ये सल्फर असतं. सल्फर हे बुरशीनाशक आहे, सल्फर हे कीटनाशक आहे. हॅलो, बरोबर आहे. लाल कोळ्याला काय मारतो आपण, सल्फर पावडर मारतो ना लाल कोळीसाठी. बघा दुकानदाराला जाऊन विचारा, माहित नसेल तुम्हाला तर. म्हणजे सल्फर हे बुरशीनाशक पण आहे आणि सल्फर हे कीटकनाशक पण आहे. आणि ते सल्फर याच्या अंगात आहे. कसा रोग येईल तुमच्या वावरामध्ये, म्हणून तुमच्या वावरामध्ये सड आली नाही आणि म्हणून तुमच्या वावरामध्ये कुठला कीड आली नाही. केमिकलचे जे कांदे त्यांना वाढवायसाठी औषधच मारावं लागतात, पुन्हा रस खाली नेण्यासाठी पुन्हा औषध मारावं लागतं. बरोबर. का बरं, कारण त्याची ऑटोमॅटिक सिस्टम मोडून टाकलेली आहे. म्हणजे कांदा स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो, तरी पण तुम्ही काय करू राहिले, त्याला बाहेरून फवारे मारू राहिले. तर कांदा स्वतःची यंत्रणा डेव्हलप करत. आज तुमचा कांदा एवढा चमकदार का बरं आहे, शेतकऱ्यांना ही शेती कळत नाही. त्यांनी कांदा शेतीमध्ये जमिनीचं काम केलं पाहिजे. ते काय करतात, थ्रिप्स मावा तुडतुडे, नंतर याची पात वाढवायची. तुम्ही म्हणले तसं. मग याला काय करायचं, पोषक मारायचं. पोषक मारून काय वाढवायची, पात वाढवायची. आणि पात वाढली का परत ती पात पाडायला परत औषध मारायचं. 3च फवाऱ्यामध्ये कांदे आले आपले. बरोबर आहे. बघा, तुमच्या निमित्ताने महाराष्ट्रामधले सगळे जे कांद्याचे शेतकरी आहे, त्या कांद्याच्या शेतकऱ्यांनी आज ह्या व्हिडिओमधून हे शिका. पहिलं म्हणजे काय, रोग व्यवस्थापन. बरोबर. दुसरं कोणतं, पोषण व्यवस्थापन. आणि तिसरं कोणतं, टिकवण व्यवस्थापन. या 3 गोष्टी जर शेतकरी शिकला तर कांद्याच्या नावाने तो बोंबा ठोकणारच नाही कधी. बरोबर आहे. कांद्याच्या नावाने प्रत्येक शेतकरी बोंबा ठोकतो का, कांदा परवडत नाही. मी स्वतः कांद्यामध्ये 7 वर्ष मी स्वतः शेती केली, रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढलं, ते बी कुठलंच केमिकल न वापरता. एकरी 400 गोण्यांचा कांदा मी चुनखडीच्या जमिनीत काढला. इथं काळी माती. बरोबर. चुनखडीच्या जमिनीत एकरी 400 गोण्या कांदा. मला सांगा तुमच्या जमिनीत किती निघेल, मग 500 गोण्या निघेल ना. 200 ते 250 क्विंटल कांदा निघतो एकरी. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, कांद्याला वांदा नाही केलं पाहिजे. त्याचा काय वांदा होतो, तुम्ही त्याच्या मातीला पोषण देण्याच्या ऐवजी काय करता, त्या रोगाच्या मागे लागता. बघा, तुमची जी पात आहे, तुमच्या पातीचा काय पंजा आहे, आहे का नाही. त्यांचं काय करतो, केमिकल मध्ये असा सोट वाढतो वर, म्हणजे याचे पिळे वाढले पाहिजे. राईट. दुसरी गोष्ट, केमिकल मध्ये खालची पात जळून जाते आणि नुसता वर वाढत जातो. मग इथं काय तयार होतो, सोट. म्हणजे तुमचा दांड तयार होतो खाली. इथे तुमचे पाथी, खालच्या पण पाथी जळाल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे कांदा तुमचा तयार झाला तर त्या कांद्यामध्ये ताकद, तुमच्या पाथीमध्ये किती ताकद आहे बघा. मग ही ताकद येण्यासाठी तुम्ही त्याला प्रकाश संश्लेषण क्रियेला मदत केली पाहिजे. ती करायच्या ऐवजी आपण काय मदत करतो, थ्रिप्सला. टाक युरिया आणि येऊ दे थ्रिप्स. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आपण बुरशीनाशक नाही मारायचं कांद्याला कधीच. का, त्याच्यामध्ये ऑलरेडी बुरशीनाशक आहे ना. बाहेरून का मारायचं. आपल्याला कांद्याचं शास्त्र कळलं सगळ्यांना. आता मुद्दा क्रमांक 2, तुम्ही कांदे पिकवताना माती बलवान केली पाहिजे. माती जर बलवान केली तर त्याच्यामधलं सल्फर वाढेल, कांद्यामधली ग्रोथ चांगली होईल, रोगराई येणार नाही. राईट. आता मुद्दा, काही लोक काय म्हणतात, नाही मग थ्रिप्स आला तर काय करायचं, किंवा करपा आला तर काय करायचं. मुळात करपा आणि थ्रिप्स येण्याचं कारण कुपोषण आहे. बरोबर. तुमच्या तुमच्या मातीमध्ये नायट्रोजन जादा झाला तर थ्रिप्स येणार. तुमच्या मातीमध्ये कार्बन कमी झाला तर त्याला करपा येणार. पाणी जास्त होतं लोकांकडून, भर पाणी. लोक, कांदा म्हणजे डुबुक योजना त्यांची सगळी. कांद्याला जेवढं कमी पाणी द्याल तेवढ्या त्याच्या मुळे काय होता. आता तुम्ही याला किती पाणी दिले, 3 पाणी दिले फक्त. बरोबर आहे ना. तुमच्या पाऊस नाही होत तरी तुम्ही 3च पाणी दिले. म्हणजे तुम्ही आता काय म्हटले, आता मी याला पाणी देणार नाही. कांद्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जेवढे कमी पाणी द्याल, तानावर, कांद्याला कधी पण तानावर पाणी दिले पाहिजे. तुम्ही जर तानावर पाणी दिले तर कांद्याच्या मुळ्या कुठे सरकता, पुढे सरकता. जेवढ्या मुळ्या लांब, बघा पाणी जर लांब गेलं तर मुळ्या काय करणार, पुढे सरकणार. पाणी जर सारखं जवळ येत राहिलं तर मुळ्या पुढे सरकतील का नाही. मग हे शास्त्र शेतकऱ्यांनी समजलं पाहिजे. राहिलं पाणी व्यवस्थापन झालं. जोपर्यंत तुमचा कांद्याच्या मातीवरची सुकत नाही तोपर्यंत त्याला पाणी भरायचं नाही. तुम्ही पाहिलं पाहिजे, कांद्याच्या मुळ्या, एखादा कांदा उकरून बघायचा, मुळ्याच्या ज्या सफेद आहे ना, पाणी भरायचं नाही. फार धूळ उडत असली तरी. जेव्हा तुमची पात सकाळी सुकलेली दिसेल, दुपारी नाही,
कधी सकाळी सकाळी जर सुकलेली दिसली, संध्याकाळी सुकलेली दिसली 6 वाजता 5 वाजता, मग त्याला पाणी भरायचं. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, कीड व्यवस्थापन करायची गरज नाही. तर तुम्हाला जर वाटलं की बा थोडंफार कीड वाटते तर लगेच सॉईल चार्जर घ्यायचं, एनर्जी बुस्टर घ्यायचं आणि त्याचा सॉईल चार्जर 10 ml ने घ्यायचं, एनर्जी बुस्टर 2 ml ने घ्यायचं आणि दाट फवारा मारून टाकायचा. त्यांनी काय होणार, कांद्यामधला CN रेशोमध्ये एन त्याचा कमी होणार आणि कार्बन वाढणार. ऑटोमॅटिक कांद्यामधला थ्रिप्स सॉफ्ट होणार. कळलं सगळ्यांना. गर घट्ट झाला पाहिजे, रस नाही वाढला पाहिजे. त्याच्यानंतर कांदा तुम्ही जसं म्हटले की याच्यामध्ये तुम्हाला असं टिपाड फिरवणं किंवा याची साईज करण्यासाठी, कांदा रिवर्स होण्यासाठी काय करावं लागलं का? नाही, काहीच का नाही करावं लागत? कारण याची मॅच्युरिटी आपोआप येते. आता हा कांदा असा जरी कापला तरी काय वंजलेलाच आहे. हा जर ठेवला त्याचा रस कुठे उतरणार आहे? खालीच होतं. तेव्हा आता उतरायला बघा, हे दांड तुमचा खालचा तेव्हा याचा लूज झाला बघा, हा. म्हणजे याचा रस कुठे उतरायला लागला? मागे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, जसं याला हिट मिळेल तसं तो काय होणार? रिवर्स हा. येणार. जरी हिट नाही मिळालं, नीट समजून घ्या, तरी ज्याचं वय जेव्हा भरलं तो ऑटोमॅटिक रिवर्स होणार. हो. तिसरी गोष्ट महत्वाची, टिकवण क्षमता. कांदा कधी टिकेल? त्याच्यामधलं सल्फरचं प्रमाण जर वाढलं आणि तुम्ही इथं कांदा कट केला, बघा कांदा काढल्यानंतर कांदा पाथीवर ठेवायचा असतो. हा. म्हणजे असं कांदे ठेवायचे आणि ह्या कांद्यांवर याची पुढची पाट पात ठेवायची. ठेवायची. म्हणजे हा जो कांदा आहे हा असा जर धरला तर मी हा काय करेल, असा पुढचा कांदा पुढे ठेवत चालेल. हा. म्हणजे मागचा कांदा काय होत जातो, झाकत जातो. मग अशा प्रकारे त्याला पोळी लावायची हो. आणि पूर्ण पात सुकल्यानंतर तो काटायला घ्यायचा. असं लोक काय करतात, लगेच काढता, लगेच कापतो. हिरवाच्या हिरवाच काढता. मग ह्या पाथीमध्ये असलेला रस तो सगळा वाया जातो, इथं जखम तयार होते. हो. हा जर सुकला त्याला तोंड मिळणे म्हणतात. हम्म. याचा रस जर याच्यात गेला तर तो रसच सल्फरित असतो सगळ्यात जास्त. तुम्ही आता कांदा फोला आणि तुम्ही इथं खाली कांदा खा, गोड लागेल, इथं वरती खा कांदा एकदम तिखट लागेल, हा. की इथं सल्फर आहे. मग हा सल्फरचा रस जर खाली गेला ते तोंडाला बंद करतो आणि कुठल्याही प्रकारच्या जीवाणूंना, विषाणूंना, बुरशांना मध्ये प्रवेश करू देत नाही. कांदा एक तर खालून सडतो नाही तर वरून सडतो. कळलं. कांदा इकून कधी सडत नाही. आता तो केमिकलवाल्यांचा कुठून नाही सडत, त्याचा भाग सोडून द्या, आहे की नाही. तर मग याच्यामध्ये ज्यावेळेस याचं तोंड मिळणी होते, मग तोंड मिळाल्यानंतर तो कांदा तुमचा वर्षभर टिकतो, काहीच भेव नाही त्याला. मग मला सांगा, कारण त्याच्यामध्ये सल्फर उतरला आतमध्ये खाली, म्हणजे त्याला फवारणी करू नका केमिकलची, त्याला रासायनिक खतं देऊ नका आणि त्याला तुम्ही जागेवर वंजू द्या. हा सुद्धा कांदा तुमचा तुम्ही काटा आणि 2 गोण्या तुम्ही घरामध्ये असं ठेवा आधी, आणि ते 2 गोणे सुकले की 2 गोण्या घरामध्ये ठेवा. तुमचे कांदे 3 महिने 4 महिने काही होत नाही त्याला. बरोबर आहे. मग आता मला सांगा, तुम्ही जर हे कांदे ठेवले, तुम्हाला हवे तेव्हा जर विकायला भेटले तर बाजार भेटतील का नाही? भेटणार. बरं, याच्यामध्ये अजून एक तोटा आहे. तुम्ही जर केमिकलचे कांदे ठेवले तर पहिली गोष्ट तर टिकतच नाही. आणि जरी टिकले, खरे केमिकलच्या कांद्याचं वजन 30 ते 40% घटतं 4-5 महिन्यामध्ये. कळलं का सर? म्हणजे महिन्याला कमीत कमी 10% घटतं. की कांद्यापासूनच माझ्या करिअरची काय झाली, सुरुवात झाली. म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो की एकरी तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये हे कांदे गॅरंटेड देतातच. मग 2 ते 3 लाख रुपये जर एकरी मिळाले तर आपला खर्च 50,000 रुपये होतो. हो. किती होतो? 50,000. बर, आपल्या कांद्यात तण होतं का? नाही. तुमचं तण कुठे? नाही. तणच का? नाही. तुमच्याकडे काही जादू मंत्र आहे का? नाही. SCD वैदिक सोडून दुसरा मंत्र आहे का? नाही. इमानदारीने सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. नाही, काहीच नाही. कौतुक करू नका. नाही, अजिबात नाही. केमिकल वापरल्यावर किती तण होतं ना आपलं SCD वैदिक मुळे किती तण होतं? नाही, लय तण आता होतं. तुमचं दुसरं पीक आहे ना हे? हो. हा, बघा चेक करा. हा, करा. केमिकल लय तण होतं. हा, केमिकल लय तण होतं. आता तण झालंय का? नाही ना. किती वेळा निंदलं तुम्ही हे? एकदाच. झांबडलं? हा, जांभडले. निंदलं बी नाही? तणनाशक मारलं एकदा मारलं सुरुवातीला, सुरुवातीला, नंतर झांबडलं. नंतर जांभडलं. बरोबर आहे ना? त्याच्यावर आणि काहीच तणनाशक मारताना 10 ml प्रमाणे त्याच्यामध्ये काय टाकायचं? सॉइल चार्जर टाकायचं. हा. तुम्ही जे काही वापरता गोल्ड, टार्गा, सुपर वगैरे त्याच्यामध्ये, कारण हे कॉन्टॅक्ट हे हा. तणनाशक आहे. कॉन्टॅक्ट 20 तणनाशक लिटरच्या वापरायला काही पंपाला- प्रॉब्लेम नाही. 20 लिटरच्या पंपाला 200 मिली घेतलं होतं. हा, अंतर काय? सॉइल Soil चार्जर. charger. बरोबर आहे की नाही? हो. आंतरप्रवाही तणनाशक वापरायचे नाही. जसं ग्लायफोसेट वगैरे हे तणनाशक नाही, कधीच अजिबात वापरायचे नाही, नाही. अजिबात ते तणनाशक नाही, ते सर्वनाशक पुढं आहे. तण याच्या नाही पूर्वी काय पाहिजे. परिस्थिती होती? निंदू हैराण हैराण. व्हायचं. म्हणजे निंदण्याचे पैसे वाचले, हा. फवारणीचे पैसे वाचले, हो. केमिकलचे म्हणजे हा. कीटकनाशक, बुरशीनाशक. त्याच्यानंतर तुम्ही जे फवारण्या केल्या त्या फवारण्या आपल्याच केल्या असतील ना, फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर, हा. आहे की नाही? एनर्जी बुस्टर. एनर्जी बुस्टर, हा. म्हणजे ताकद देण्यासाठी. हा. मग आता मला सांगा, तुम्ही किडीवर काम नाही केलं, तुम्ही रोगावर काम नाही केलं, तुम्ही तणावर काम केलं नाही, तेवढं तुमची मजुरी वाचली ना. हो, मजुरी आज वाचली. शेतकऱ्यांची कांद्याची सगळ्यात जास्त मजुरी तणाची आहे. तणाची. तणनाशक मारून लोकांना 2-2 निंदा करावं लागतं. बरोबर आहे. खरं आहे की नाही? बरं, अजून चौथी गोष्ट,
वातावरण बिघडल्यावर आपले कांदे आणखीन फ्रेश होता का खराब होता? फ्रेश होतं. तुम्हाला अनुभव आला का नाही? हो. शेतीचं शास्त्र शिका आणि शेती प्रकृती बरोबर करा. तुम्ही 4 एकरला वापरायच्या ऐवजी 1 एकरला वापरा. 1 एकरला वापरायच्या ऐवजी बघा 1 एकरला एकच बेसल डोस टाकायच्या ऐवजी 10 गुंठ्याला 4 बेसल डोस टाका. हो. तुम्ही त्या 10 गुंठ्यामध्ये 1 एकरचं उत्पन्न काढा. हो. माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. कुठलंही पीक करा 4 एकरला 1 बेसल डोस टाकण्यापेक्षा 1 एकरला 4 बेसल डोस टाका. 1000 झाडांना 1 बेसल डोस टाकण्यापेक्षा 250 झाडांना 4 बेसल डोस टाका. बरोबर. ते 250 झाडं 1000 झाडांपेक्षा जास्त पैसे करून देतील. हे माझा तुम्हाला काय आहे? शब्द आहे. SCT मध्ये ही श्रीमंताची शेती आहे, ही इथं येड्या गबाळ्यासारखी करू नाही. नका. मी गरीब आहे, मी एकच बेसल डोस टाकेल, तू करू नको. हा. आणि जर करायचं 10 गुंठे कर, हो. 5 गुंठे कर. आपल्याच मातीला आणि आपल्याच गाईला खाऊ घालण्यामध्ये तू भिकारी होत असेल, तू जगतच का आला? हॅलो, बरोबर आहे. आपल्या आईला खाऊ घालायचंय घरामध्ये, तो म्हणतो तिला काय अक्रोड काजून बदाम आणायची का? मग तिला काय काय शेंगदाणे खाऊ घालतो नुसते? नाही. हा, उद्या आजारी पडल्यावर आईला तो 2-2, 4-4 लाखाचे इंजेक्शन देशील, सलाईन देशील, ऑपरेशन करशील, त्याला काय काढी लागतो का? नाही. बरोबर आहे. खाऊ घाल ना. SCT वैदिक म्हणजे ही श्रीमंताची शेती, ज्याला श्रीमंत हो त्यांनीच करावी. ज्याला जगायचंय ना त्यांनी चालू द्या, जे चाललंय ते. कशाला इकडे येता? आमचंही नाव बदनाम, तुमचंही नाव बदनाम, कशाला? आहे का नाही? अर्धवट करायचं आणि अर्धवटच बोंबलत बसायचं. मी अर्ध्या आळकोंडांनी पिवळे झालेले ना, त्यांनी करा. समाज आणि शेतकरी बदनाम केलेला आहे. बरोबर आहे. म्हणून शेतीमध्ये श्रीमंतासारखी शेती करा, मातीला भरपूर खाऊ घाला. अहो, मातीला खाऊ घालायला काय कमीपणा आहे आपल्याकडं? हां, माती म्हणजे आईची आमची, आणि पीक म्हणजे आमचं लेकरू आहे किंवा आमचे बंधू आहे की नाही? बरोबर आहे. कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी, हे अभंग म्हणायचे, सप्ते घालायचे, तिला देणग्या द्यायच्या, आणि वरून कांद्या मुळ्याला केमिकल आणून फवारायचं नाही का? विठाईला काय गाव बोलायचं? विठाईला काय केमिकल, विठाईला काय तणनाश. अरे काय भाऊ, असा दुहेरी माणूस जो वागतो त्याला परमेश्वर कसा प्रसन्न होणार हो? नाही. त्याच्यामुळे कांद्याची शेती कशी करावी हे तुमच्या आज लक्षात आलेलं आहे. अशा प्रकारे शेती करा. आणि आपण जे नेहमी म्हणतो, चला शेती करूया आनंदाने, आणि दिल्याने कमी होत नाही, अमृत द्या फक्त. बरोबर आहे. दिल्याने कमी होत नाही, अमृत द्या. तुम्हाला सांगतो, SCT वैदिक मध्ये शेतकरी लखपती करोडपतीच होणार का? जर त्यांनी जर अशा पद्धतीने शेती केली तर. नमस्कार, माझं नाव हर्षल मुखेकर. मी गेल्या 7 वर्षापासून SCT वैदिक तंत्रज्ञानासोबत जोडले गेलेलो आहे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. तर शेतकऱ्यांना जर कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल SCT वैदिक संदर्भात किंवा कुठल्याही पिकासंदर्भात, तर मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669200222. कांद्याची लागवड कधी केली? कांद्याची लागवड गणपती बसवायच्या वेळेला केलेली. म्हणजे आता किती दिवस झाले कांद्याला? आज 3 महिने झाले. 90 दिवस झाले. हो. ओके. तर काय वाटतं तुला, पप्पा ह्या पद्धतीने शेती करता? आधी पप्पांना मी म्हणायचे सारखे ते व्हिडिओ का, म्हणजे तेव्हा कळत नव्हतं. पप्पांना म्हणायचे सारखे ते व्हिडिओ काय पाहता, काय पाहत राहता तुम्ही? मग नंतर सगळ्यांनी जोटे मारले, तेव्हा मला अनुभव आला की ह्या आपणच जोट नाही मारलं, कारण की आपले कांदे टिकले. ते मला म्हणायचे, तुम्ही व्हिडिओ पाहताय ते सर आपल्याकडे येणार आहे का म्हणे. म्हणलं इथे म्हणलं. आणि आज जेव्हा फोन आला मला नाशिकवरून, तर ते म्हणे सर येणार आहे म्हणून, आता ठाणगावला गेलेले आणि 5-5:30 पर्यंत तुमच्या येतील म्हणे. बर. मग ते शाळेतून तशी उत्सुकच लागली, बर, कधी येतील आपल्याकडे. काय वाटलं आज सगळं? आता भेटलो, आम्ही आलो, हे पाहुणे आले आपल्याकडे लांबून लांबून, माहिती का? हे पाहुणे कुठून लांबून आलेले, कोणी पुण्यावरून आले, कोणी नाशिकवरून आलेले, लातूरून आलेले, बापरे, एवढे लांबून आलेले बघा. बरं, आणि मोठी मोठी माणसं आहे सगळी. तेव्हा हे लक्षात घ्या, भविष्य काळ कोणाचा आहे? शेतीचा आहे आणि शेतकऱ्यांचा आहे. कोणत्या शेतकऱ्यांचा? जे शेती करूया आनंदाने. हा, SCT वैदिक जाऊ द्या, परंतु शेती करूया जे आनंदाने ना, जे अमृत पिकवता, त्यांचा भविष्य काळ आहे. बरोबर. म्हणून चला शेती करूया आनंदाने. हा. धन्यवाद.